हॅलो, आज आम्ही आलो होतो ताईंकडे, कारण ताईंकडे होता हळदी कुंकवाचा कार्यक्रम. त्यासाठी उर्वी स्कूलवरून आल्यावर लगेचच आम्ही निघालो होतो 4 वाजता. ताईंकडे गेलो तर ताईंनी खूप छान अशी रांगोळी काढलेली होती. ऑलरेडी खूप सारं डेकोरेशन ताईंनी केलेलंच होतं. उरलेली जी काही तयारी होती ती आम्ही सगळ्यांनी मिळून कंप्लीट केली आणि खूप छान असं डेकोरेशन झालं. हळदी कुंकू हा असा सण आहे ज्यामध्ये 4 बायका एकत्रित जमतात. खूप छान अशा गप्पा गोष्टी होतात. हाच तो सण असतो ज्यामध्ये बायकांना एन्जॉय करता येतं. आजकाल खूप गेम्ससुद्धा ठेवतात, गेम्स खेळतात, थोडी एन्जॉयमेंट करतात. आजकाल काही ठिकाणी मोठ्या प्रमाणातही हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला जातो. मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत जे काही 15-20 दिवस असतात ते खूप बायकांचे खूप एन्जॉयमेंटचे दिवस असतात. तर हे असं खूप छान आमचं डेकोरेशन करून ऑलरेडी झालेलं होतं. तुम्हाला कसं वाटलं डेकोरेशन कमेंट करून नक्की सांगा. सगळं डेकोरेशन कंप्लीट झाल्यावर ताई पण खूप छान रेडी झाल्या होत्या. तर सगळ्या बायका येण्याच्या आधीच ताईंनी मला हळदी कुंकू दिलं, कारण की मला हा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा होता आणि तुमच्याशी शेअर करायचा होता. त्यानंतर मस्त असे मसाले दूध आम्ही थोडंसं एन्जॉय केलं, कारण की सगळ्या सुवासिनी यायची आता वेळ झालीच होती. मस्त असा हळदी कुंकवाचा कार्यक्रम गप्पा गोष्टी करत 1 ते 2 तास कधी निघून गेले काही कळलंच नाही. त्यानंतर मस्त आम्ही अशी पिझ्झा पार्टी केली. खूप छान मस्त गेला दिवस. आणि हा व्हिडिओ आहे फ्रायडेचा. रथसप्तमीच्या आधीच आमचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला होता, पण काही कारणामुळे मी बिझी असल्यामुळे थोडंसं हा व्हिडिओ पोस्ट लेट झाला. तुम्हाला कसा व्हिडिओ हा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.